हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण शेतामध्ये आलेलो आहोत। सकाळचं वातावरण आहे। हे पहा किती एकदम छोट्या छोट्या कैऱ्या होत्या। त्या टाइमला आपण व्हिडिओ काढला होता। आता त्याच कैऱ्या किती मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत पहा। हे पहा, आपण शेतामध्ये गुलाबाचं झाड लावलं तर त्या गुलाबाला किती सुंदर फुलं येत आहेत। एक कळी आहे, दोन फुलं थोडेसे सुकलेत। हे खूप छान टवटवीत आहे पहा। ह्या मोगऱ्याच्या झाडाला पण फुलं आलेले आहेत। ह्या मोगऱ्याच्या झाडाला खूप काही जास्त फुलं दिसत नाही, दोन आलेले आहेत। हे पहा, ह्या झाडाला आलेले आहेत फुलं खूप। वास खूप छान येत आहे ह्या मोगऱ्याच्या फुलाचा, कारण हे बट मोगऱ्याची फुलं आहेत। किती मस्त आंबे लागलेले आहेत। पहा शेतातलं वातावरण, सकाळचं वातावरण आहे। हे पहा किती मस्त आंब्याच्या झाडाखाली ह्या कोंबड्या थंडगार सावलीला बसलेल्या आहेत। आमच्या शेतामध्ये कोंबड्या आहेत पहा। थंड सावली असल्याने मस्त बसलेले आहेत। वरी आंब्याची सावली दाट आहे। किती आंब्याच्या फांदी खूप साऱ्या अशा खाली टेकलेल्या आहेत जमिनीला। आंब्याचं झाड काही खूप तेवढं जास्त मोठं नाही, छोटे छोटे झाडं आहेत। मस्तपैकी निवांत ह्या कोंबड्या किती सुंदर बसलेल्या आहेत पहा। आणि आंबे तर पहा किती असे खालीपर्यंत लागलेत। हे पहा सर्वज्ञ कसा त्या कोंबड्या पकडण्यासाठी मागी मागी हळूहळू सावकाश जात आहे काडी घेऊन। आमचा शेतातला आंबा कसा गोल है। खूप छान है। आमच्या शेतातला कमेंट तुम्हाला कसा आवडला नक्की कमेंट सांगा। है मम्मी आंबे, मम्मी पाणी, मम्मी पाणी। हे पहा सर्वज्ञाचा काही मोह आंब्या तोडण्यासाठी राहतच नाही आहे। सर्वज्ञ ते आंबा तोडतच आहे। तोडू नक म्हणल्या तरी पण तोडत आहे। पलीकड दबला पहा किती मस्त ह्या कैऱ्या आंबे लागलेले आहेत झाडाला पहा किती। हे पहा सर्वज्ञ किती गाईच्या वासराचा लाड करत आहे। माझी गायचं वासरू आहे असं म्हणत आहे।
बघा हे बघा आमच्या आंब्याला किती आंबे आले. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. शेअर सबस्क्राईब करा म्हणून